कबूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आज जवळपास 8-10 दिवसापासून हदगाव मतदारसंघामध्ये हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जे पूरहानी झाली त्या पूरहानीमधून आणि जास्तीचा पाऊस झाल्यामुळं आज मला काही मंडळामध्ये आमच्या जवळपास एका 24 तासामध्ये 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आणि शासन म्हणतो की 65 मिलीमीटर झाला की तो दुष्काळ होतो। आज आमचे 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आणि आज हदगाव हिमायतनगर तालुक्यातली तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काही भागामध्ये जाऊन आलात। अशी अवस्था झाली की शेतकऱ्याचं आलेलं पीक तोंडाशी आलेलं पीक त्या ठिकाणी गेलं। तर आमच्या शासनाला आपल्या माध्यमातून एवढीच त्या ठिकाणी म्हणणं राहील की तात्काळ शासनाने हे देऊत करूत नाही, तात्काळ या 8 दिवसामध्ये सरसकट शेतकऱ्या ठिकाणी 50,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी करावी। बऱ्याच शेतकऱ्याचे गुरं जनावर त्या ठिकाणी वाहून गेले। जे जनावर त्या ठिकाणी कुठं अडकून त्या ठिकाणी थांबले असतील ते जनावर आपल्याला दिसतील, पण बऱ्याच जणांचे जनावर वाहून गेले। एवढा पाण्याचा फ्लो होता की त्या जनावराचा ठाव ठिकाणा पता लागला नाही। त्या जनावराचा त्या ठिकाणी रितसर पंचनामा करून त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे। पीक विम्याचं अग्रिम त्या ठिकाणी 25% तात्काळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि 23-24चा या ठिकाणी जो विमा आहे तो विमा सरसकट या अडचणीमध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी खात्यात जमा केला पाहिजे आणि जे काही समजा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्न तात्काळ शासनाने या ठिकाणी सोडवले पाहिजे अशी आपल्या माध्यमातून शासनाला आमची विनंती आहे।